हल्ली माझ्याकडे खूप समस्याग्रस्त मंडळी येतात तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येतं ती म्हणजे या मंडळींना खरं तर कोणतीच समस्या नसते, परंतु खूप विचार करणं ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. हे सर्व ओव्हर थिंकिंगच माणसाच्या दुःखाचे कारणीभूत आहे आणि समस्या निर्माण करायला कारणीभूत आहे. जर तुमचं सगळं चांगलं आहे, खाणं पिणं कपडा लत्ता कुठेही तुम्हाला आजार नाहीये, सगळं छान आहे, तर ज्या गोष्टी नाहीत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचं ओव्हर थिंकिंग का बरं करता तुम्ही? तुम्हाला ही सवय आहे का की एखाद्या बाबतीत किंवा स्वतःच्या बाबतीत खूप जास्त विचार करायचा, ओव्हर थिंकिंग करायचं? तर हा कार्यक्रम 100% तुमच्यासाठी आहे. आणि जर तुमच्या संपर्कातलं कोणी ओव्हर थिंकर असेल तर त्याला हा व्हिडिओ तुम्ही जरूर पाठवा, जेणेकरून ओव्हर थिंकिंग हा जो त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होईल. चला आता आपण ओव्हर थिंकिंग कमी करण्याचे काही उपाय पाहूयात. ज्या गोष्टींना तुम्ही काही करू शकत नाही, ज्या तुमच्या हातात नाही, ज्याचा ताबा नाही, त्या गोष्टींवर विचार करणं थांबवा. कारण जे तुमच्या हातातच नाही त्याला तुम्ही काही करू शकत नाही. तर विचार करून काही ढेकळ होणार आहेत? त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की अशा गोष्टींवर विचार करायचा नाही की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत. मी तर म्हणतो तुम्हाला फारच हौस असेल ओव्हर थिंकिंग करायची तर दिवसातनं 10 मिनिट काळजी करण्याचा वेळ ठरवा. बाकी वेळ मनाला बंद करून टाका. दिवसात किमान 15 ते 20 मिनिट सकाळी जो उगवणारा सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये बसा. सेरोटोनिन वाढतं, चिंता कमी होते, व्हिटॅमिन डी मिळतं. जेव्हा तुमच्या डोक्यात फार विचार येतील ना, तेव्हा 5 खोल श्वास घ्या. थोडं ध्यान करा किंवा नामस्मरण करा किंवा देवापुढे बसा. नाहीतर तुम्हाला आवडतं ते करा, अर्थात चांगलं काय. रात्री 10 नंतर तुम्ही फोन वापरू नका. मेंदू ओव्हर स्टिम्युलेट होतो. झोपण्याआधी स्क्रीन बंद करा. निळा प्रकाश मेंदूला धोक्यात असल्यासारखं वाटतं. झोपायच्या आधी काही खाणं पिणं बंद करा. व्यसन असेल, दारू पिऊन झोपत असाल तर ते सोडा. पोटाला फार तड लागेल एवढं रात्रीचं जेवण करू नका. रात्री झोपताना बऱ्याच लोकांना कॉफी प्यायची सवय असते, ती देखील बंद करा. जेव्हा फार विचार डोक्यात येतात तेव्हा चालत 10 मिनिटं फिरा. शरीर हललं की विचार शांत होतात. ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्येच चाला. थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन या. तुम्हाला फारच त्रास वाटला तर तुम्ही सरळ तो एका कागदावरती लिहून काढा आणि तो कागद कुठेतरी जाळून टाका. दिवसामध्ये किमान 15 मिनिटं सूर्यप्रकाशात किंवा उघड्या वातावरणामध्ये, चांगल्या हवेशीर वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही ऑक्सिजन घेता त्यावेळेस अर्थातच तुम्हाला आनंद मिळण्यास सुरुवात होते. नकारात्मक विचार येतात तर मग थेट स्वतःला विचारा की हे विचार खरे आहे, शक्यता आहे की आणखीन काय आहे. जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा लक्षात येईल की हे फक्त विचारच येतात, बाकी काहीही नाही. कारण अशी म्हण आहे ना, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे तुमच्या मनात एवढे भयंकर विचार येत असतात की ज्याचा विचार तुमचा वैरी पण तुमच्या बाबतीत करत नसतो. तुम्ही पोट रिकामं पण ठेवू नका आणि भरमसाठ खाऊ पण नका. ब्लड शुगर कमी असली की मेंदू धडधडतो. एखाद्या व्यक्तीशी रोज 10 मिनिटं मन मोकळं करा, पण अशा माणसाकडे आपलं मन मोकळं करा की जो गावभर ते काढणार. त्यापेक्षा सरळ सरळ प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात, माझ्याकडे या किंवा त्यांच्याकडे जा आणि आपलं मन मोकळं करा. म्हणजे आपल्या गुप्त गोष्टी आणि आपल्यावर होणारा ताण आणि आपण करत असलेला विचार हा त्या व्यक्तीला जरी कळला तरी त्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. बहुतांशी ओळखीची माणसं जेव्हा आपण आपला त्रास त्यांना सांगतो तेव्हा ती फायदा घेण्यासच टपलेली असतात. त्यामुळे प्रोफेशनल काउन्सिलर कडून प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या, तुमचं डोकं शांत होईल. बऱ्याचदा आपण आपल्या नात्यांमध्ये गोंधळलेलो असतो. मग ते नातं कोणत्याही स्वरूपाचं असतं. आपल्याला असं वाटतं की त्यांनी जसं वागावं तसं ते वागत नाही, तर त्याचा विचार तुम्ही करत बसू नका. न राहणाऱ्या नात्यांना जबरदस्तीने धरू नका. तेच ओव्हर थिंकिंगचं मूळ आहे. त्यामुळे जीवनामध्ये ज्यावेळेस निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस फार पटकन निर्णय घेऊन मोकळे व्हा. जास्ती पर्याय, जास्त विचार, याला विचार त्याला विचार असलं काहीही करत बसू नका. जेव्हा फार त्रास वाटेल तेव्हा मस्त चांगल्या ठिकाणी फिरायला जा. तुम्हाला आवडतात असे सुंदर कपडे घाला, छान छान मेकअप करा. जर तुम्ही लेडीज असाल तर खूप छान दिसण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेंट्स असाल तर रुबाबदार दिसा. छान फिरून या. मंदिरात जायला आवडत असेल तर मंदिरात जा. पिक्चर बघा, नाटक बघा, काहीही करा, परंतु डोकं शांत ठेवा आणि स्वतःला फ्रेश ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला प्रचंड ताण येईल त्यावेळेस तुम्ही सरळ थंड पाण्याने आंघोळ करा. आपली नर्व सिस्टीम जी असते ना ती रिसीट होते, माहितीये तुम्हाला, थंड पाण्याने आंघोळ करून. टीव्ही, रेडिओ, मोबाईल, सोशल मीडिया यावरच्या नकारात्मक बातम्या अजिबात वाचू ऐकू नका. कारण तुम्ही जसा विचार करता, बोलता, हे सगळं तो गुगल बाबा, ती गुगल बाई तुमचं ऐकते आणि तशाच प्रकारचे व्हिडिओ आणि रील्स तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करते. त्यातून ते पाहून तुम्हाला आणखीनच नैराश्य वाढत जात. राग, दुःख, चिंता या भावना दाबू नका. दाबलेल्या भावना ओव्हर थिंकिंग मध्ये फुटतात
लक्षात घ्या, कोणताही विचार करताना तशा प्रकारचे निगेटिव्ह व्हिडिओ वगैरे सुद्धा बघू नका. चांगल्या विनोदी मालिका मस्त खळखळून हसा. तर अशा पद्धतीने हे ओव्हर थिंकिंगची भानगड जर तुम्ही बंद केली ना, तर तुम्ही नक्की सुखी व्हाल. ओव्हर थिंकमुळे तुम्हाला काय काय त्रास होतात तो कमेंट करायला हरकत नाही. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्हाला जरूर विचारा. मी तुमचं ओव्हर थिंकिंग आणखीन कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करेन. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.